जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। डीकेटी क्रीडा अकॅडमी अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विभागाकरिता जलतरण शिबिराचे आयोजन। डीकेटी क्रीडा अकॅडमी अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विभागाकरिता दरवर्षी जलतरण शिबिराचे आयोजन केले जाते। हा एक डीकेटी संस्थेचा स्तुत्य असा उपक्रम आहे। यामध्ये असा उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला पोहता आले पाहिजे, त्याला स्वतःचा जीव वाचवता आला पाहिजे, तसेच इतरांचाही जीव वाचवता आला पाहिजे। पोहणे हा सर्वांगीण सुंदर व्यायाम आहे। पोहण्याचे अनेक फायदे आहेत। आरोग्य चांगले राहते, भूक चांगली लागते, शांत झोप लागते, उंची वाढण्यास चांगली मदत होते। कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी महापालिकेच्या अत्यंत चांगल्या प्रकारचा हा जलतरण तलाव आहे। डीकेटी संस्थेच्या वतीने या शिबिराचे आयोजन इयत्ता 3री ते 8वी करिता आयोजित केले जाते। हे शिबिर दिनांक 18/4/2024 ते 18/5/2024 अखेर राबविण्यात आले होते। सकाळी 10 ते 11 या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पहिले 10 दिवस मूलभूत कौशल्य शिकवले जाते, नंतर बिडा बांधून स्टॅमिना वाढवला जातो व आत्मविश्वास वाढविल्यानंतर 25 मीटर 50 मीटर पोहायला लावले जाते। नंतर 20, 25, 50 मीटर पोहायला लावले जाते। नंतर विविध प्रकारचे स्ट्रोक शिकवले जातात, तसेच सूर मारणे, उडी मारणे हे प्रकार शिकवले जातात। नगरपालिकेच्या जलतरण तलावावर जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात। या शिबिरातून इच्छुक मुलांना स्पर्धेसाठी तयार केले जाते। या स्पर्धा घेण्यासाठी डीकेटी संस्थेच्या इचलकरंजी हायस्कूलचे विशेष असे योगदान असते। या शिबिरासाठी सर्व शाखेच्या शाखा प्रमुखांचे सहकार्य लाभते। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी क्रीडा अकॅडमी प्रमुख VS गुरव, संभाजी बनगर, कार्तिक बचाटे, बजरंग निर्मळ, अमित कुंडले, सौरभ सुतार, राहुल राजपूत, सुहास पोळे, अमर भिसे यांचे योगदान महत्त्वाचे आहे। महानगरपालिकेचे वरिष्ठ क्लार्क बाळू तोरसकर व माननीय नगरसेवक श्री सागर चाळके, डीकेटी संस्थेचे संचालक प्राध्यापक शेखर शहा, संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे वहिनी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले। चला तर पाहूया सविस्तरता न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। सर, कॅम्प हा 18 तारखेपासून म्हणजे 19 तारखेपासून चालू झाला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे 5-6 शिक्षक होते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 7-8 विद्यार्थी वाटून दिले त्यांनी आणि सगळ्यांनी छान शिकवलं, एकदम मस्त शिकवलं। गौरव सर आणि दुसरे कोणते सर आहेत, बाकी सगळ्या मुलांना, मोठी जी मुलं होती 8 फुटामध्ये नेऊन त्यांना छान म्हणजे एकदम म्हणजे 8 फुटामध्ये तर मुलं चांगले शिकले। आता बिगर विद्यार्थी मुलं आमची छान पोहतात। नमस्कार, डीकेटी मार्फत पोहण्याचा कॅम्प होता। त्यामध्ये माझी 2 मुलं सहभागी होती, प्रणव पाटील आणि गौरांगी पाटील। ह्या कॅम्पमध्ये एक महिन्याचा कॅम्प होता आणि अतिशय सुंदर मुलांना शिकवला। अगदी वैयक्तिक प्रत्येक गुरव सर म्हणा किंवा अदर जे सर असतील त्यांनी अतिशय वैयक्तिक मार्गदर्शन करून मुलांना शिकवलंय आणि इवन सर्व मुलं अतिशय सुंदर पोहतात आणि अतिशय आम्ही आनंद आहोत पालकवर्ग। थँक्यू। नमस्कार, माझं नाव गीता ठोंबरे आहे आणि आम्ही मुलांना डीकेटीच्या शिबिरमध्ये घातलेलं आहे, स्विमिंगच्या शिबिरात। माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी। मुलगी माझी आता 1लीत आहे, अनिका ठोंबरे म्हणून, आणि मुलगा आहे 4थीत गेलाय आता, सात्विक ठोंबरे म्हणून। दोघं पण खूप छान पोहायला शिकलेत शिबिरामध्ये आणि सर्व शिक्षकांनी व्यवस्थित मार्गदर्शन देऊन मुलांना खूप छान प्रकारे शिकवलेलं आहे आणि आता बिगर पिंड्याची पण मुलं खूप छान पोहत आहेत। डीकेटी संस्थेच्या अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विभागाकरता गेली 20 वर्ष झाले हा उपक्रम राबवतो आहे। स्विमिंग हा खेळ असा आहे, तो सर्वांग सुंदर व्यायाम हा प्रकारात येतो। यातून आम्हाला असं करायचं आहे की त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वांग सुंदर व्यायाम व्हायलाच पाहिजे, परंतु स्वतःचा जीव वाचवायला पाहिजे आणि इतरांचा पण जीव वाचवता यायला पाहिजे, या दृष्टीनं संस्थेचा हा उपक्रम आहे। यासाठी शाळेतले सर्व मुख्याध्यापक आणि आमच्यातले सर्व क्रीडा शिक्षक अगदी हिरिरीने भाग घेतात। त्यांची सुट्टी वाया न घालवता इथं किती पण असू दे, पण स्विमिंगला मात्र सगळे 9:30 हजर असतात, 11 पण सगळे असतात। फक्त एक इलेक्शनची ड्युटी संपली तर बाकीचे सर्व शिक्षक अगदी तळमळीने काम करत असतात। आम्ही शक्यतो साधारणतः 40 ते 50 या विद्यार्थ्यांचं फक्त बॅच घेत असतो, म्हणजे प्रत्येकाला किमान 7 ते 8 मुलं मिळावीत आणि प्रत्येकाला या पहिल्या 8 दिवसात बेसिक आम्ही शिकवतो, तर शेवटच्या 15 दिवसात प्रत्येक मुलगाला 50 मीटर 25 मीटर पोहता आलं पाहिजे आणि यातून जी मुलं पुढे कंटिन्यू करणार आहेत त्यासाठी जिल्हा इतर स्पर्धा असतात, विभाग स्पर्धा असतात आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा तर सर्वांग सुंदर व्यायाम होतोच, परंतु जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतात, विभागीय स्पर्धेत भाग घेतात, राज्यस्तरावर पण आपली मुलं जात असतात दरवर्षी, म्हणजे जेणेकरून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात हा
पुण्यानंतर आपल्याकडेच फक्त हा टँक उपलब्ध आहे. चांगल्या पद्धतीने नगरपालिका सुविधा करतात. इथल्या बर्गे सर, अर्जुन मगदूम, पन्हाळकर, निंबाळकर या सर्वांचे सहकार्य लाभतेच. त्याचबरोबर सागर चाके साहेब यांचं सुद्धा सहकार्य लाभतं. भाऊ तोरसकर क्लार्क असतील, इथले शिपाई असतील, या सर्वच कर्मचाऱ्यांचे साथ लाभत असते. आमच्यातले बंडगर सर, निर्मळ सर, राहुल राजपूत सर, अमित कुंडले सर, इतर सर्व निर्मळ सर असू देत, सुतार सर असू देत, सर्वच क्रीडा शिक्षकांचं सहकार्य लाभत असतं आणि चांगल्या प्रकारचा आपला कॅम्प असतो. हा कॅम्प परीक्षा पुढे ढकलल्यामुळं पूर्वी 12 एप्रिलला चालू होता, तो आपण 18 एप्रिलला सुरू केलो. ते 18 मे पर्यंत कॅम्प आहे. जे सुट्ट्या इकडे तिकडे झाल्या असेल तर ते 4 दिवस आपल्याला वाढवून मिळतात आणि चांगल्या प्रकारचे हे शिबिर अत्यंत खेळीमेळीचे वातावरण होतं. संस्थेचं नेहमीच सहकार्य असतं. जास्त करून तेलंगणा असू देत, गाडेकर सर असू देत, सपना आवाडे वहिनी असू देत, या सर्वांचं आपलं मोलाचं सहकार्य असतं आणि दरवर्षी चांगल्या प्रकारचे कॅम्प सुरू होतोय. आमच्या सर्व क्रीडा शिक्षकांचं यासाठी परत एकदा मी अभिनंदन करतो आणि माझं 2 मिनिटाचा मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.